नमस्कार. साथी न्यूज एम एच 11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपण फलटण तालुक्यातील नांदल या ठिकाणी आहोत, नांदल या गावी आहोत आणि आपणासोबत सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे माननीय जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक साहेब आहेत. जयश्री दिगंबर आगवणे ह्याही आपल्यासोबत आहेत. शेखर काका खरात हे आपणासोबत आहेत. श्रीताई वहिनी साहेब आपल्यासोबत आहेत. आपण अनेक गावामध्ये जाता, युवकांची भेटीगाठी घेत असता, अनेक मतदारही आपल्याबरोबर चर्चा करतात, बोलतात. अनेक लोकांशी आपण एक भावनिकतेचं नातं तयार झालेलं आहे. काय लोकांकडून आपली प्रतिक्रिया येते, काय चर्चा होती, काय तुमच्याबरोबर लोक बोलतात, काय सांगू शकता? नमस्कार, मी जयश्री दिगंबर आगवणे. सर्वप्रथम फलटण कोरेगाव मतदारसंघातील जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 1 महिना झालं मी दौऱ्यावरती आहे. तर जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर मी ह्या विधानसभेच्या मैदानात उतरलेले आहे. आणि कार्यकर्त्यांचाच आग्रह होता की वहिनी तुम्ही कुठूनही का पक्ष नसला तरी चालेल, पण फॉर्म भरा, अपक्ष असू द्या, पण आम्ही तुमच्याबरोबर आहोत. म्हणून मी जनतेच्या आग्रहापोटी ह्या मैदानात उतरलेले आहे. गेली 27 महिने झालं आमचं कुटुंब न्यायासाठी, हक्कासाठी लढत आहे. कार्यकर्त्यांनी आता सांगितलं की आपला खूप मोठा संघर्ष चालू आहे, तर कसं आपण या संघर्षाला सामोरे जाता, काय सांगू शकता? सर्वप्रथम साहेबांना पहिल्या दिवशी अटक झाली, त्याच्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशीच निरोप आला की तुम्ही कोर्टात जाऊ नका, तुमच्यावर बी गुन्हे दाखल झालेले आहेत, केसेस दाखल होणार आहेत. मग मला घराबाहेर पडावं लागलं. घराबाहेर पडल्यानंतर माझी 3 बाळं आणि सासू सासरेच घरी होते. मग कंपनी चालू होती. कंपनी चालू असताना सर्वप्रथम त्यांनी आर्थिक सोर्स बंद केला. नंतर त्यांनी गाडी फिरण्यासाठी जो काही गाड्या लागतात त्या गाड्यांची केसेसमध्ये नावं टाकली, गाड्या काढून घेतल्या. मग त्यांना असं वाटलं, विरोधकांना असं वाटलं की आता कुठंतरी हे थांबन आणि आता दिगंबर आगवणेला पूर्ण संपवण्याच्याच ताकदीनं त्यांनी हे सर्व प्री प्लॅनिंग करून हे सर्व अरेस्ट व्हायच्या अगोदरच 6 महिने हा प्री प्लॅनिंग रचलेलं होतं. मग आपण ज्यावेळेस या सगळ्याला समोर जात असताना आपल्या स्वतःवरती जो अन्याय इतरावरती कोणावर होऊ नये म्हणून मी ह्या पूर्ण प्रत्येक केसेसला जे काही केस होते त्याला सामोरे गेले व जामीन घेत राहिली. जयश्रीताई, माननीय दिगंबर आगवणे साहेब यांना आपण फॉर्म भरण्याच्या अगोदर 2 दिवस भेटला होता. आगवणे साहेबांनी आपल्याला काय सांगितलं, कोणता मेसेज दिला की तुम्हाला एक नवीन प्रेरणा तयार झाली की तुम्ही फॉर्म भरा, काय सांगू शकता? त्यांना भेटण्याकरिता गेला असता त्यांनी सांगितलं की माझी स्वाभिमानी जनता, माझे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर तू माझ्या नावेच विधानसभेचे अर्ज भर आणि पूर्ण ताकदीनं माझी जनता माझ्या पाठीशी उभा राहीन. आणि त्याच्यामुळं मी उमेदवारी अर्ज त्यांच्या नावे भरलेला आहे. ताई, आपण अनेक गावामध्ये जाता आणि अनेक महिलांनाही भेटता, तर महिलांच्या तर्फे काय आपल्याला बोलण्यात येतं, काय तुम्हाला ते सांगतात महिला? मी प्रत्येक गावात जात असताना मला अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका भेटतात. तर त्यांचं कोरोनाच्या काळातलं काम पाहिलं तर त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे आणि त्यांचं आत्ता पण त्या कष्ट करतच आहेत, पण त्यांना थोड्याशा तुटपुंज्या पगारामध्ये हे सर्व करावं लागतं. तर त्या बहिणींचा भाऊ म्हणून निश्चितपणे दिगंबर साहेब आपले त्यांना पुढच्या दीपावलीला भाऊबीज म्हणून त्यांना भेट देते. संघर्षाला सामोरे गेली आणि न्यायदेवतेवरती माझा विश्वास आहे. न्यायदेवता आम्हाला न्याय देईलच. ताई, आपण जनतेला कोणतं आव्हान कराल, काय सांगू शकता? फलटण कोरेगाव जनतेला माझं एकच आव्हान असेल की दिगंबर आगवणे साहेबांनी आज जे काही त्यांनी स्वतःचं सर्वस्व पणाला लावून जनतेसाठी जे काही समाजकार्य केलं ते त्यांनी प्रामाणिक केलं. तर जनतेने फक्त त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीत मतदानाच्या
मतदानाच्या रूपाने जे काही मतदानाच्या रूपाने आशीर्वाद द्यावेत हीच माझी विनंती. राष्ट्रीय समाज पक्षाचे मान्य श्री जिल्हाध्यक्ष मान्य श्री खंडेराव सरक, आपण जिल्हाध्यक्ष आहात, तर काय पुढची रूपरेषा असेल? आता तुम्ही प्रचाराचे मुद्दे हातामध्ये घेताय, कोणत्या याच्या प्रचारामध्ये कोणते असे महत्त्वाचे मुद्दे असेल की त्याच्यावर तुम्ही भर द्याचाल? आम्ही सर्वप्रथम काय करणार आहे, नियोजन आम्ही करणार आहे. नियोजन झाल्यानंतर मग प्रगतीचा विषय घेणार आहे. बाबा कुठले प्रचाराचे मुद्दे घ्यायचे हे 3 दिवस गेल्यानंतर, 4 तारीख झाल्यानंतरच आम्ही मुद्दे नवीन घेणार आहे. 4 तारखेपर्यंत नाही घेणार. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मान्य श्री महादेवजी जानकर साहेब यांनी मान्य श्री दिगंबरजी आगवणे यांना उमेदवारी अर्ज देताना असा कोणता विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली, काय सांगू शकता? जानकर साहेबाचं आणि त्यांचं तसं नातं जुनंच आहे. आमचा तसा अंती काय संबंध नाही. उमेदवारी ही जानकर साहेबांनीच दिलेली आहे. आम्हाला कधी कळालंय, आम्हाला मला वाटतंय 27 तारखेला 5-5:30 वाजता कळालंय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच कळालंय. तोपर्यंत आम्हाला काय माहितीच नव्हतं. मी जिल्हाध्यक्ष असून मला काय माहिती नाही. फलटण कोरेगाव मतदारसंघातील जनतेला आपण कोणता मेसेज देऊ शकता, काय सांगू शकता? आम्ही पूर्ण टोटली गाव फलटण आणि कोरेगाव तालुक्यात फिरून आम्ही म्हणजे जास्तीत जास्त मतदान आगवणे साहेबांना कराय हा मेसेज 100% देणार. नमस्कार, मी शेखर खरात. आम्ही फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं फलटण तालुक्यातील जनतेच्या मनातील आमदार दिगंबर शेठ आगवणे यांना उमेदवारी दिलेली आहे. फलटणच्या स्वाभिमानी जनतेला राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही एक चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येऊ घातलेल्या काळात आम्ही फलटण तालुक्याच्या सामान्य जनतेच्या दारात जाऊन दिगंबर शेठ आगवणे यांच्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद मागणार आहे. दादा, राष्ट्रीय समाज पक्षातर्फे विकासाचे मुद्दे काय असतील, काय सांगू शकता? फलटण तालुक्यात विकासाच्या दृष्टीनं भरपूर वाव आहे. अजून फलटण तालुक्यात जो म्हणजे आरोग्यविषय असेल, रस्त्यांची परिस्थिती असेल, पाण्याचा प्रश्न असेल, प्रचंड जटिल प्रश्न आहेत. मी फलटण तालुका दूध संघाचा संचालक म्हणून, शासन नियुक्त संचालक म्हणून देखील काम केलेलं आहे. परंतु फलटण तालुका दूध संघ आता कुठे आहे हे पण शोधायची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत आहे, कारण फलटण तालुक्यातील प्रामुख्याने व्यवसाय शेती आहे. आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध धंदा बघितला जातो. परंतु फलटण तालुक्यातील दूध संघाची अवस्था आज शोधावं लागेल. अशा पद्धतीनं फलटण तालुक्यातील दूध संघ आहे. तर प्रामुख्याने शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय असेल आणि त्याचबरोबर फलटण तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मितीचा विषय अतिशय जटिल प्रश्न आहे. कारण प्रत्येक गावात गेल्यानंतर आज बेरोजगार युवकांची प्रचंड संख्या तालुक्यात असून त्या तालुक्यातील युवकाला खऱ्या अर्थानं रोजगाराची अपेक्षा आहे, आवश्यकता आहे आणि रोजगाराशिवाय त्या तालुक्यातील बेरोजगार युवकाचं कुटुंब सक्षम पद्धतीने चालणार नाही. परंतु माझा आज ठाम असा आरोप आहे की जाणीवपूर्वक तालुक्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी जाणीवपूर्वक तालुक्यातील बेरोजगार युवकांना बेरोजगार ठेवण्याचं काम, कुटील काम या तालुक्यातील नेत्यांनी केलेलं आहे. तर या तालुक्यातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल तो सोडवण्याकरता अतिशय आवश्यक असे या ठिकाणी काम करावं लागेल. त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. पाठीमागच्या काळात फलटण तालुक्यात कोरोनाच्या काळात ज्या वेळेस कोरोनाचे रुग्ण म्हणजे फलटण तालुक्यातील रुग्णांना अक्षरशः वाली उरला नव्हता, त्या काळात फलटण तालुका आणि कोरेगाव परिसरातील रुग्णांना दिगंबर शेठ आगवणे यांनी कोरोनाचं विलगीकरण कक्ष आणि कोविड सेंटर उभं करून त्या काळात अक्षरशः हजारो लोकांचं प्राण वाचवण्याचं पुण्याचं काम दिगंबर शेठ आगवणे यांनी केलं होतं. म्हणजे जर कुठलीही सत्ता नसताना एखाद्या सामान्य माणसाला तालुक्यातील लोकांना आरोग्य सुविधा पुरवावी लागते, तर फलटण तालुक्यातील आरोग्याचे प्रश्न या ठिकाणी अधोरेखित करावा लागेल. दिगंबर शेठ आगवणे यांनी त्या काळात स्वतःच्या स्वखर्चाने त्या विलगीकरण कक्ष आणि कोविड सेंटर उभं केलं होतं. आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी जटिल आहे आणि शिक्षणाचा प्रश्न तर या ठिकाणी आवासून उभा आहे. या ठिकाणी खरंच फलटण तालुक्यात मी ज्या गावातून बिलॉंग करतो, पाडेगावसारखं गाव ऊसाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. माझ्या गावात 1932 साली ऊस संशोधन केंद्राची स्थापना झाली. महाराष्ट्रात पिकवला जाणारा 70% 80% ऊस
हा पाडेगावमधून रिसर्च केलेल्या जातींचा तयार होतो, परंतु पाडेगावमध्ये एखाद्या कृषी विद्यालयाची निर्मिती असू शकत नाही, ही शोकांतिक आहे. म्हणजे खरंच आपल्या तालुक्यात प्रचंड विकास कामाचा बॅकलॉग पडू नये आणि या ठिकाणी बोलणारा आमदार विधानसभेत जाणं गरजेचं आहे. आताच दादा आपण उल्लेख केला सरकारी दवाखाने, आरोग्य सेवा याविषयी उल्लेख केला, माहिती दिली. पण आताचा फलटणचा सरकारी दवाखाना पाहतोय, अतिशय अवस्था बेकार आहे. जर एखाद्या छोट्या मुलाचा हात फ्रॅक्चर झाला तरी तिथं एक्सरे व्यवस्थित एक्सरे निघतो, पण तिथं त्याच्यावरती उपचार होत नाही. इतकी वर्ष झाली आपण सामान्य छोट्या छोट्या प्रश्नावरती झगडतोय, लढतोय. अशी हे काय कारण आहे की तिथं सरकारी दवाखान्यामध्ये असे मोठे मोठे उपचार होत नाहीत? कशामुळे होत नाहीत, काय सांगू शकता? खऱ्या अर्थानं हे उपचार करणं खरं तर डॉक्टरचं काम आहे, परंतु डॉक्टरची नियुक्ती करणं, त्या डॉक्टरला म्हणजे ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करणं डॉक्टरांच्या प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधीचं काम आहे. जर लोकप्रतिनिधी जागृत नसेल तर या पद्धतीच्या समस्या निश्चित पद्धतीने उभ्या राहणार आहेत. जर लोकप्रतिनिधींना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दवाखाने उपलब्ध केले असते तर या ठिकाणी आपल्याला या बिकट समस्यांचा सामना करावा लागला नसता. जर आपल्याला गंभीर स्वरूपाच्या आजारांना उपचार करून घ्यायचे असतील तर बारामती असेल, पुणे असेल या ठिकाणी सेवेला जावं लागतं किंवा सातारा सिव्हिलला जावं लागत असेल. परंतु फलटणला राजकारणाची राजधानी म्हटलं जातं, परंतु उपचाराकरता या ठिकाणी सुविधा नाहीत. हीच खऱ्या अर्थानं फलटणच्या राजकारत्यांचं, त्यांच्या कामाचं, ज्या कामात त्यांच्याकडून उणिवा झाल्या त्याचं घोतक आहे. सामान्य जनतेचा हाल होणं आणि हे यालाच राजकारणी आजपर्यंत जे धोरण राबवणार आहेत ते राजकारणीच्या कामासाठी जबाबदार आहेत.